महाराजांच्या हृदयाचे ठोकेही चालू आहेत. म्हणजे मला एकाने सांगितलं, महाराजांना आम्ही काही जे लोक आहेत या क्षेत्रात आध्यात्मिक, मला माहीत नाही ते काय करतात, पण त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला हृदयाचे ठोके महाराजांचे चालू करून देऊ शकतो, महाराजांची नाडी चालू करून देऊ शकतो, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मला विश्वासच बसला नाही की जे आपल्या हृदयाचे ठोके जे चालवत आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके आपण कसे चालू करणार. तर मग एकदा त्यांचा वस्त्र वगैरे अलंकार बदलताना लक्षात आलं की ठक ठक आवाज येतोय, तो कुठून येतोय. आणि मग आम्ही खूप ठिकाणी बघितलं असं त्यांच्या इकडे तिकडे कुठे आवाज येतोय का, पण सगळं शांत होतं रात्रीच्या वेळेस. आणि कळलं नाही तर माझ्या मुलींनी जेव्हा डोकं लावलं तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाजत होते, ठक 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 आवाज त्यांच्या हृदयाचा येत होता. मी म्हणलं अरे आपण माणूस इतका हे असतो म्हणजे की मी ते करतो तर नाही, ते ब्रह्मांड नायक आहेत, तुमच्या हृदयाचे ठोके ते चालवत आहेत, तुमची नाडी ते चालवत आहेत, तुमच्या सगळ्या काय म्हणतात जन्म मृत्यूचा हिशोब ते ठेवत आहेत. तर तुम्ही त्यांना हृदयाचे ठोके तुम्ही चालू करून देणारे आपण कोण लागून गेलो. तर हे असतं ना, तर म्हणून माणसाने खरं जमिनीवर राहावं, म्हणजे परमेश्वराच्या बाबतीत तर 100% राहावं, बाकी तुमच्या व्यावहारिक जीवनात तुम्ही कसेही राहा, पण इथे येताना या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्या कारणाकरता लहान महाराज आमच्या आयुष्यात आले की आमच्या काही अडचणींमुळे आम्ही देवाकडे जे धावत होतो, तर ते प्रश्न महाराजांनी हळूहळू श्रद्धेने प्रेमाने ते सोडवत ते गेले. आणि त्याच्यावरती महाराजांनी पुढची जबाबदारी कळत नकळत जी टाकली की लोक दर्शनाला माझ्या येत आहेत ना, आणि जेव्हा ते येत आहेत तेव्हा सांगतात अहो सांगा ना महाराजांना माझा प्रश्न मिटवा. मी कसं सांगणार ना, माझी काही एवढी योग्यता नाही की मी त्यांना काही सांगावं. मग महाराजांनी हळूहळू अशी रचना सुरुवात केली, त्यांनीच केली की लोकांनी इथं यावं आणि त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडावेत. आणि मला एक थोडंसं निमित्त मात्र केलं त्यांनी की मी तुला उत्तर देतो तो तू त्यांना ते कन्व्हे कर, मी तुला सांगतो ते तू त्यांना सांग, आणि तू मध्ये जबाबदार नाही आहेस या गोष्टीला, किंवा तू बाकीचं काही करायचं नाही आहेस. मी सांगितलेली आज्ञा फक्त त्या व्यक्तींनी पाळायची आणि बाकीचं मी त्यांच्या मागे उभा आहे, मी ते करतो. हे सगळं हळूहळू काम सुरू झालं. म्हणजे समोर व्यक्ती आला की महाराज पटकन होतात सांग त्याला असं असं करायला, त्याचं होईल काम. आणि लोकांना वाटलं मी बोलतेय, मी दिसताना मी बोलताना दिसते, पण प्रत्यक्षात महाराज त्याचं उत्तर देत आहेत. तर त्याला असं म्हणतात ना की सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीला. आणि मग ज्याला असं म्हणतात की महाराजांनी एक खुर्ची दिली, ज्याला लोक गादी म्हणतात, तर तीच कुठेतरी सुरू झाली. ज्यांनी मूर्ती अर्पण केली त्यांनी मला विचारलं की महाराजांनी आता गादी सुरू केली आहे का, तर मला ती गादी माहीत नव्हतं, मला ती खुर्चीच माहिती आहे. आणि मी ती खुर्चीच म्हणते कारण आपली गादी म्हणण्याची योग्यता महाराजांसमोर नाही आहे. आणि जेव्हा प्रश्न विचारायला लोक इथे येतात तेव्हा ते महाराजांच्या डोळ्यात बघतात आणि महाराजांना तो प्रश्न विचारला जातो आणि त्याचं प्रत्युत्तर महाराज त्यांना देतात.